तर त्या म्हणत होत्या की दशपिंड आणि कावळ्याचं रहस्य या विषयावरती, ऍक्च्युली माझं पुस्तक आहे या विषयावरती. खरं तर आपला विषय आहे वास्तुशास्त्राचा, पण वास्तूमध्ये सुखाने राहिलेला माणूस आणि सुखाने राहण्यासाठी वास्तू चेक करण्यासाठी आपण डोलकाचा वापर करतो, ज्याला डाउजर असं म्हणतात. बरेच वास्तुतज्ञ हे नजरेने वास्तू पाहतात, कळत नाही. नियम जे आहेत ते नियम, आग्नेला अग्नी पाहिजे, नैऋत्येला अमुक धमुक 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 तसं करून पाहतात, तेही चालणार नाही. प्रॉपर त्या ठिकाणी वाहणारी ऊर्जा, इनर ओरा, आउटर ओरा, जमिनी खालचा असलेला जिओपॅथिक स्ट्रेस, या सगळ्या गोष्टी किंवा जमिनी खालून वाहणाऱ्या पाण्याच्या लाईन्स असतात, त्या पाहण्यासाठी डाउजिंग नावाचा एक प्रकार असतो. त्याला डाउजिंग असतं, त्याला अद्भुत दोलक विद्या म्हणून माझं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये या दोलक विद्येबद्दल सगळी माहिती. तुम्ही रोजच्या जीवनातले प्रश्नही विचारू शकतात, त्याशिवाय वास्तूत कुठं दोष आहे ते शोधूही शकतात, पण ते लगेच शक्य नाही, त्यासाठी खूप प्रॅक्टिस शक्य आहे. आम्ही जेव्हा वास्तू व्हिजिट करतो अनुपमा, तेव्हा या गोष्टींचा वापर करतो. आणि त्यांनी जे विचारलं की दशपिंड आणि कावळ्याचं रहस्य, ह्या विषयावरती खूप सखोल असं पुस्तक आहे, ते वाचलं त्याच्यावरती एक आपल्याला खरंच एक स्पेशल भाग होईल की दशपिंड केला जातो, मग तो कावळा शिवतो. तुला सांगतो त्यासाठी मी जवळजवळ 8-9 महिने स्मशानात जाऊन वास्तव्य असायचं, सकाळी जायचं, कावळा कसा शिवतो, आणि खरोखर त्यातनं फार गमती जमती मला पाहायला मिळाल्या की माणूस सुखाने वास्तूत राहिल्यानंतर जेव्हा तो मरतो तेव्हा त्याच्या आशा अपेक्षा राहतात, त्या आशा अपेक्षाच राहू नयेत आणि तो देवत्वाला पोहोचावा, त्याला मोक्ष मिळावा, म्हणून तर आनंदी वास्तूची निर्मिती केली, किंवा त्याची कुठे वासनाच राहू नये. तर त्यात भरपूर माहिती आहे, त्यासाठी आपण एक स्पेशल एपिसोड नक्की नक्की